नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. त्याच रात्री रोहितला पुन्हा जाग आली. दिवाणघरातला ट्यूबलाईट सुरू असल्याचं त्याच्या लक्षात आलं. श्रावणी त्याच्या शेजारी गाढ झोपेत होती. आईशी बोलून झाल्यावर श्रावणी तो दिवा बंद करायचा विसरली असेल असं रोहितला वाटलं. तो लाईट बंद करण्यासाठी दिवाणघरात गेला, पण त्या खोलीत जाऊन बघतो तर काय, श्रावणीच्या वहीची पानं विभक्त झाली होती आणि अस्ताव्यस्त पडली होती. इतकंच काय, तर चक्क खिडकीही उघडी होती आणि त्यातून काही पानं बाहेर गेली असावी असंच वाटत होतं. रोहित आणि श्रावणीचा कितीही विसंवाद असला तरी श्रावणीला ते दृश्य पाहून वाईट वाटेल हे जाणवल्यावर रोहित लगेच ते कागद एकत्र करण्याचं काम करू लागला. त्याने खिडकीतून खाली पाहिलं. वहीतील काही कागद खरोखर खाली पडले होते. विशेष म्हणजे इतक्या रात्री एक स्त्री ते कागद गोळा करत होती. श्रावणीला झोपेतून उठवावं का, त्याने विचार केला. हे दृश्य पाहून श्रावणी सर्वप्रथम पॅनिक होईल आणि तिच्या आवाजाने सगळ्यांना जाग येईल हे त्याला माहीत असल्याने त्याने श्रावणीला उठवलं नाही. तो स्वतः त्या स्त्रीकडून ते कागद घेण्यासाठी खाली गेला. उंचापुरा रोहित त्याच्या घरच्या कपड्यांमध्येच, अर्थात एक शॉर्ट आणि टी शर्ट अशा अवतारातच खाली उतरला. कागद उचलणारी स्त्री मात्र सामान्य वेशात नव्हती. तो वेश मुंबई पुण्याचाही नव्हता आणि आधुनिकही नव्हता. स्त्रियांच्या वेशभूषेबद्दल त्याला फारशी माहिती नसल्याने तो वेश राजस्थान किंवा उत्तर प्रदेशातील स्त्रियांचा असावा असं रोहितला वाटलं. थँक्यू, रोहित म्हणाला. ॲक्च्युली हे कागद माझ्या बायकोचे आहेत. तिच्याकडून चुकून खिडकी उघडी राहिली आणि ते बाहेर उडाले. तुम्ही प्लीज हे मला परत देऊ शकाल का? हो, त्यासाठीच मी इथे आले आहे, ती स्त्री म्हणाली. ते वाक्य ऐकून रोहित काहीसा गोंधळला. इतक्या रात्री आमच्या सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये पडलेले कागद उचलण्यासाठी इतकं नटून थटून कोण येईल? त्याने त्या स्त्रीकडे पुन्हा एकदा पाहिलं. नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी स्त्रिया ज्या प्रकारची वेशभूषा करतात त्या प्रकारची वस्त्रे आणि अलंकार तिने परिधान केले होते. तिच्या भोवताली रोहितने पूर्वी कधीच न अनुभवलेला एक सात्विक सुगंधही जणू दरवळत होता. अगदी निराश व्यक्तीही प्रसन्न होईल असं स्मित करत तिने रोहितच्या हातात ते कागद दिले. रोहित ते कागद घेऊन मागे वळणार तोच ती स्त्री म्हणाली, श्रावणीसाठी हे कागद खूप महत्त्वाचे असतील ना? तुम्ही श्रावणीला कसं ओळखता? रोहितला आश्चर्याचा धक्का बसला. ती सखीच आहे माझी. तिने कधी सांगितलं नाही तुमच्याबद्दल? सांगितलं नाही काय? कित्येकदा सांगितलं असेल, पण अशी एक व्यक्ती अस्तित्वात आहे हे तुम्हाला स्वीकारायचंच नसेल तर ती काय करणार? ते ऐकताच रोहितच्या अंगावर शहारे आले. त्या विस्मयकारक क्षणात तो सर्वप्रथम घाबरला. कारण अशी सामान्य नसलेली किंवा दैवी असलेली व्यक्ती आपल्याला भेटेल याची शक्यताही आपण कधी गृहीत धरत नाही. असं काही खरोखर घडतं तेव्हा ते आपल्या अचेतन मनासाठीही नवं आणि थक्क करणारं असतं. रोहित त्याचा तर्क लपवत म्हणाला, मी ओळखलं नाही. तू ओळखलं आहेस. या कागदांवर श्रावणीने जिचे शब्द लिहिले ती मीच आहे. रोहित नर्वस होऊन स्मित करत म्हणाला, यावर मी कसा विश्वास ठेवणार? म्हणजे मला तुमचा अपमान करायचा नाही, पण हे अशक्यच आहे ना? राधेनेही स्मित करत उत्तर दिलं, तू विश्वास ठेवावा असा माझा आग्रह नाहीच. तुझ्या हृदयातली चलबिचलच तुझा यावर विश्वास आहे हे सिद्ध करते. तुझा विश्वास बसावा म्हणून कोणताही चमत्कार करण्याची काहीच आवश्यकता नाही. रोहित तरीही गोंधळलेल्या मनस्थितीतच होता. ती राधा असू शकते असं त्याला वाटत होतं, पण एखाद्या जवळच्या व्यक्तीने असा विनोद केला असेल आणि आपण त्यात फसलो तर आपलं हसं होईल हे सुद्धा त्याच्या मनात होतं. तरीही तो हात जोडून म्हणाला, मी श्रावणीवर अगदी अविश्वास दाखवला असं कधीच झालं नाही. ती स्वतःच म्हणाली की तिला भोवळ आल्यासारखं वाटलं होतं. लोकांनी तिच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला उठवलं होतं. दिसताना ते असंच दिसेल. आज आत्ताचंच उदाहरण बघ. श्रावणीला तुझ्यानंतर काही प्राणप्रिय असेल तर ती वही. त्या वहीचे सगळे कागद असे मोकळे होतील का? ती आधीच बंद असलेली खिडकी मुद्दाम उघडी ठेवून झोपेल का?
कोणतीही स्त्री या वेशात तुमच्या गृहसंकुलात येईल का? या प्रश्नांची उत्तरं तुला तरी देता येतील? ते ऐकून रोहितचा हळूहळू विश्वास बसू लागला. तरी त्याने ओळख पटावी म्हणून विचारलं, मी तुमची क्षमा मागतो, पण माझा पूर्ण विश्वास बसावा म्हणून मी एक शेवटचा प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर मला आणि श्रावणीलाच माहीत आहे. रोहितने एक प्रश्न विचारला आणि राधेने त्या प्रश्नाचं अप्रत्यक्षपणे उत्तर देताच रोहित राधेला नमन करण्यासाठी खाली वाकला. अरे, तू मला शरण यावंस म्हणून मी इथे आले नाही. तरी तुमचा आशीर्वाद मला हवा आहे. सज्जनांच्या पाठीशी जसा प्राणनाथ श्रीकृष्णांचा आशीर्वाद असतोच, तसा तुझ्यासारख्या सदाचारी आणि एकनिष्ठ व्यक्तीमागे माझाही आशीर्वाद आहेच. तुमचं दर्शन घेण्यासाठी लोक काय काय करतात. माझ्यासारख्या साध्या माणसाला तुमचं प्रत्यक्ष दर्शन घडलं, तेही तपस्या न करताच. आधी तुझे हे जोडलेले हात खाली घे पाहू. मी श्रावणीची सखी आहे. तू इतर विचार बाजूला ठेव. मला राहवत नाही म्हणून विचारतो. माझ्याकडून काही चूक झाली का? मी असं काय केलं ज्यामुळे तुम्ही मला भेटण्यासाठी प्रत्यक्ष आलात? तुम्ही श्रावणीच्या सखी आहात आणि पुन्हा भेटलात तर तिलाच भेटाल असं मला वाटलं होतं. पण मी तिलाही भेटेनच, पण यावेळी दोघांनाही भेटावं असं वाटलं. तुला किमान एकदा तरी भेटायला हवंच होतं. श्रावणी वृंदावनात आली तेव्हा तू नातं टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होतेस. नातं टिकवायचं की संपवायचं हा श्रावणीचा निर्णय होता. तुझी निष्क्रियता दूर करण्याची आवश्यकता नव्हती. ये, आपण त्या बाकावर बसू. राधा रोहितसह सोसायटीतल्याच एका बाकावर बसली. तुम्ही मला मार्गदर्शन करा. तुम्ही सांगाल ते मी करेन, रोहित म्हणाला. पुन्हा तेच. तुम्ही पती पत्नी अगदी एका माळेचे मणी आहात. मी तिला जे सांगितलं तेच तुलाही सांगते. तुम्ही काय करावं हे मी अजिबात सांगणार नाही. हे मानवी जीवन तुम्हाला मिळालंय, मला नव्हे. त्यात काय निर्णय घ्यायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. त्यात मी हस्तक्षेप करणार नाही. पण तुझ्या मनात या जीवनाबद्दल आणि सहजीवनाबद्दल काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं मी देऊ शकेन. अट एकच, त्या प्रश्नांमध्ये स्वतःचा उल्लेख नको. अप्रत्यक्षपणे स्वतःच्या परिस्थितीचाही उल्लेख नको. रोहितने काही क्षण विचार केला, पण त्याला सतत स्वतःच्याच परिस्थितीविषयी प्रश्न विचारावासा वाटत होता. कितीही विचार केला तरी मला माझ्याबद्दलच प्रश्न विचारावासा वाटतो. मी एक विनंती करू का? अवश्य. मी माझ्या परीने जसा प्रश्न विचारता येईल तसा विचारतो. त्याचं उत्तर कसं द्यायचं हे वाटल्यास तुम्ही ठरवा. तुम्ही माझा उल्लेख टाळून किंवा मी काय करावं या प्रश्नाचं उत्तर सोडून मार्गदर्शन करा. मला क्षमा करा, पण माझ्या बुद्धीला दुसरं काही सुचलंच नाही. बर, विचार. देवी, माझ्यात हा इगो असा जेलस स्वभाव कुठून आला? मी असा असेन याची मला स्वतःलाही कल्पना नव्हती. यामुळेच माझ्यात आणि श्रावणीत विसंवाद झाला. हे असं का झालं? हा विखारीपणा माझ्यात कुठून आला? मानवी मनात दडलेल्या अंतस्थ तीव्र कामना अनेकदा त्यांच्या कृतींना कारणीभूत ठरतात. आपण असं का करत आहोत हे त्याला अनेकदा कळतही नाही. पण आतल्या आत तो त्या अंतस्थ आणि अतिशय तीव्र कामनांचं दमन करतो आणि समाजाने स्वीकारलेल्या एका सामूहिक व्रताचं पालन करत जगत असतो. त्याची चिडचिड असो किंवा विखारीपणा असो, त्याची ज्वाला या दमनातूनच निर्माण होते. हे पुरुषांबद्दल अधिक घडतं, कारण तुमच्या आजोबांपर्यंत चालत असलेली मूल्यव्यवस्था आणि तुझ्या आजोबांनंतर स्वीकारलेली मूल्यव्यवस्था पूर्णतः वेगळी आहे. अगदी आमच्या काळाकडे बघ. त्या काळातही एका स्त्रीला जन्मभर पाळण्यासाठी दिलं गेलेलं व्रत आणि पुरुषाचं स्वातंत्र्य हे पूर्णतः वेगळं होतं. तेच कमी अधिक प्रमाणात तुझ्या आजोबांच्या पिढीपर्यंत चालत आलं. मध्यंतरी सतत चालणाऱ्या आक्रमणांमुळे घराबाहेर पडणंही स्त्रियांना अवघड झालं. पण पुरुषांचं तसं नव्हतं. त्या कारणामुळेही पुरुषाला आक्रमक आणि स्वतंत्र वृत्तीचा असण्याची सवय झाली होती. ते सगळं वरकरणी बदललं, पण त्या अंतस्थ कामना पुरुषांच्या स्वभावातूनच पूर्णतः नष्ट होण्यासाठी 8-10 पिढ्या तरी जाव्या लागतील. म्हणजे तुम्ही असं म्हणत आहात की माझ्या कृतीमागे वेगळंच कारण आहे? ते तुलाच शोधायचंय. पण माझ्या इन्स्टिक्ट्सचा आमच्या विसंवादाशी संबंध कसा जोडता येईल हे मला कळत नाही.
प्रश्न संबंध जोडण्याचा नाही, तर तुझी मानवी मनोरचना समजून घेण्याचा आहे. मी अजून सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम तू हे समजून घे की संशयी वृत्ती वेगळी आणि आपल्या प्रिय व्यक्तीशी इतर कोणाचा संबंध आल्याने झुरणं वेगळं. संशयी वृत्ती असलेला माणूस आपल्या प्रिय व्यक्तीच्या हातूनच काहीतरी चूक होईल किंवा चूक झाली असेल या दृष्टीने तिच्याकडे बघतो. पण झुरणारा माणूस, देवी क्षमा करा, तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. या झुरणारा शब्दाचा अर्थ मला समजला नाही. तुम्ही माझ्यासमोर असतानाच मी त्याचा अर्थ विचारलेला बरा म्हणून मध्ये बोलतो. काही हरकत नाही, तुम्हाला कळतील असे शब्द वापरते. मला काही स्थळ, काळ किंवा भाषेचं बंधन नाही. झुरणारा म्हणजे दुःख किंवा विरहामुळे चिंताग्रस्त होऊन खचणारा आणि स्वतःचं मन जाळत बसणारा. तर मी सांगत होते की जो माणूस जेलस आहे तो खूप असुरक्षित म्हणजे इन्सिक्युअर असतो. आपल्यापेक्षा कोणीतरी अधिक आकर्षक, अधिक सुंदर किंवा अधिक प्रतिभावान असेल असं त्याच्या अचेतन मनाला सतत वाटत असतं. या असुरक्षिततेमुळेच त्याला म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटतं की आपला प्रिय व्यक्तीने कोणालाही भेटू नये. यातूनच एका प्रकारची स्वामित्वाची, तुमच्या शब्दात पॉझेसिव्हनेसची भावना निर्माण होते. आपल्या प्रिय व्यक्तीने आपल्याशिवाय कोणाशीच फारसा संपर्क ठेवू नये असं वाटू लागतं. प्रेम करणाऱ्या विवेकी माणसात आणि असुरक्षिततेच्या भावनेत भरलेल्या माणसात असणारा हा एक सूक्ष्म फरक लक्षात घे. आपल्या प्रिय व्यक्तीने आपल्यासोबतच राहावं, आपल्याशीच बोलावं असं प्रेम करणाऱ्या विवेकी माणसालाही वाटतंच. पण आपल्याशिवाय इतर कोणाशी त्या प्रिय व्यक्तीचा संपर्क आला की तो घाबरत नाही किंवा त्याचा जळफळाट होत नाही. त्यामागे काय कारण असेल? त्याच्या मनातून ती असुरक्षिततेची भावना नष्ट कशी होते? तशी विवेकी व्यक्ती निश्चयपूर्वक ती भावना नष्ट करते की ती जन्मतःच विवेकी असते? जन्मतःच एखादा माणूस विवेकी असता तर त्याला शिक्षणाची आणि संस्कारांची गरज भासली नसती. विवेक हा प्रत्येक जन्मात नव्यानेच आत्मसात करावा लागतो. तू देवतांच्या अवतारांना या नियमात बांधू नकोस. मी सामान्य माणसाबद्दल बोलत आहे. माणसाचा उद्देश विवेकी होणं हा असावा. एकदा विवेक जागृत झाला की असुरक्षिततेसारख्या अनेक नकारात्मक भावना आपोआप नष्ट होतात. असुरक्षितता नष्ट करणे हाच एखाद्याचा उद्देश असेल तर तो एक वेळ असुरक्षितता नष्ट करू शकेल, पण विवेकी होईलच असं नाही. या उलट ती व्यक्ती विवेकी झाली तर असुरक्षितच नसेल, शिवाय तिच्यात आत्मविश्वासही असेल. बाय द वे, आत्म हा शब्दही सहजीवनात अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही जेव्हा आत्मविश्वास म्हणता तेव्हा तुम्ही दोघांचाही त्या आत्मशब्दात समावेश करता का, की तुम्ही दोघांना वेगळं मानता? श्रीकृष्णांनी वृंदावनातून मथुरेत जाताना मला हेच सांगितलं होतं की आपण एकच आहोत. तू वेगळी, मी वेगळा असं काही नाही. त्यामुळे स्थळ आणि काळाची बंधनं आपल्या नात्यालाही लागू होत नाहीत. ते नातं अमर आहे आणि विरहानेही ते तुटणार आहे. त्यामुळे एकदा तुम्ही आत्म म्हणताना एकमेकांना नकळत विचारत घेऊ लागलात की तुमचं स्वतःवर आणि तुमच्या प्रिय व्यक्तीवरही समान विश्वास असेल. जसे तुम्ही स्वतःला एकनिष्ठ समजाल तसेच समोरच्यालाही एकनिष्ठ समजाल. मग त्या व्यक्तीला रती दिसो किंवा कामदेव दिसो. देवी, माझा एक प्रश्न आहे, मी विचारू का? मी त्यासाठीच तुला भेटले. श्रावणीलाही मी हेच सांगितलं होतं की आपण संवाद साधणार आहोत. मी प्रवचन देण्यासाठी तुला भेटले नाही. हे माझं सौभाग्य आहे. देवी, तुमचं म्हणणं मला अगदी पटलं. तुम्ही सांगितलेल्या दोन्ही मुद्द्यांचा एकत्रित विचार केल्यावर मला जे वाटतंय ते योग्य आहे की नाही हे कृपया सांगा. पुरुषाला तो काय आहे आणि इतर पुरुष कसे आहेत हे चांगलंच माहीत असतं. त्याबद्दल फारसं बोललं जात नाही किंवा पुरुष तसं दाखवत नाही, कारण आपण किती सज्जन आणि एकनिष्ठ आहोत हे त्याला दाखवायचं असतं. त्याचा दिखावा पाहून स्त्रियांनाही असं वाटतं की तो खरंच त्या दिखाव्यासारखाच आहे, पण तो मनातल्या मनात तुम्ही म्हणत असलेल्या इन्स्ट्रिक्ट्सच्या दमन करत समाजाला
हवं तसं जगायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्याला इतर पुरुषही तसेच आहेत असं वाटतं. शिवाय आमच्या काळात आता विवाहबाह्य संबंधांचे वाढलेले प्रमाणही खूप असल्याने असा धक्का लागण्याची शक्यता किमान अनकॉन्शियस मनात निर्माण होत असेल. यात भरीसभर म्हणून तो पुरुष संशयी वृत्तीचा किंवा असुरक्षित असला तर बघायलाच नको. मला एवढंच जाणून घ्यायचं आहे की यातून मार्ग कसा काढावा. विवेकी होणं हा एक मार्ग तुम्ही सांगितलाच, पण ती प्रक्रिया खूप मोठी आहे. त्यासाठी बौद्धिक बैठकही महत्त्वाची असेल. सतत स्वतःला तपासणं आणि योग्य अयोग्याचा विचार करणं आयुष्याला कंटाळवाणं करेल. वत्सा, विवेकी होण्याला पर्याय नाही. त्याला लागायचा तितका वेळ लागू दे, पण विवेकाचा प्रवास थांबवू नकोस. अविवेकामुळे कधीच काही चांगलं झालं नाही. तू म्हणालास ते पूर्णतः चूक आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. निश्चित विवेकी होण्यासाठी खूप बौद्धिक आणि मानसिक परिश्रम करावे लागतात. ते काही एका दिवसात होणारं काम नाही, पण तो प्रवास सुरू ठेवावाच लागेल. फार फार मी तुला एक समांतर मार्ग सांगू शकते. कोणता? तो मार्ग म्हणजे स्वतःचं प्रेम होणं. मला समजलं नाही. प्रेम होणं? सांगते. कोणावर तरी प्रेम करणं ही प्राथमिक अवस्था आहे. स्वतःचं प्रेम होणं ही सर्वोच्च अवस्था आहे. एकदा तुम्हीच प्रेममय झालात की तुम्हाला छद्म स्पर्श करणार नाही आणि तुमच्या मनातही छद्म येणार नाही. अशी प्रेममय व्यक्ती असुरक्षित असण्याचीही शक्यता नाही, कारण तिच्यात देण्यासारखं फक्त प्रेम आहे. तिच्यात विकार अजिबात नाही. अशी प्रेममय अवस्था जी पाहून तुम्हा दोघांबद्दल नकारात्मक विचार करणाऱ्यालाही मनातल्या मनात लाज वाटावी. देवी, ही अवस्था अर्थातच खूप सुंदर असेल, पण त्या अवस्थेपर्यंत पोहोचणंही मला कठीणच वाटतं. तसं होण्यासाठी काय करावं लागेल?